नाथांची नवविधा भक्ती बघतोय आपण सध्या। मागच्या वेळेला आपण श्रवण, कीर्तन, नामस्मरण अशा 3 भक्ती बघितलेल्या होत्या। आता आज आपल्याला पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती आणि वंदन भक्ती याच्याविषयी थोडंसं चिंतन करायचं आहे। अंतःकरण शुद्धीसाठी श्रवण त्यांनी सांगितलेलं आहे। श्रवणाची दारं नेहमी खुली ठेवली पाहिजेत आणि काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही याचा विवेक करता आला पाहिजे। कीर्तन जे सांगितलं ते लोकोद्धार आणि दिनोद्धार याच्यासाठी कीर्तन सांगितलेलं आहे। नामानेच मनुष्य विरक्त होतो, कारण नामस्मरणाने अधिक सान्निध्य परमेश्वराचं आपल्याला मिळत जातं आणि मग त्यातनं मनुष्य विरक्त होतो, नामाने चित्त निर्मळ होतं। नामानेच गुणातीतता प्राप्त होते, कारण मग हळूहळू मनुष्य वरच्या पातळीपर्यंत जायला लागतो। संसारोपाश सुटतात आणि नामामध्ये चित्त लोलूप झालं की मग संसार सागर किंवा संसाराचा जो व्याप आहे किंवा संसाराचे जे मोह आहे त्याचे मोह माणसाला पडत नाहीत। नामावर जिथे विश्वास आहे तिथे भगवान प्रसन्न असतात असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे आणि भगवानच स्वतः भक्ताला वश होतात। म्हणजे अशा रीतीने या श्रवणम, कीर्तनम, नामस्मरणम या 3 भक्ती आपण मागच्या वेळेला पाहिल्या। आज आता आपल्याला पादसेवन सुरुवातीला पाहायचं आहे। पादसेवन म्हणजे गुरूच्या पादुकांचं चांगल्या रीतीने आपण त्याचं जे पूजन करतो त्याला पादसेवन असं म्हणतात। म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन, म्हणजे परमेश्वराला किंवा सद्गुरूला शरण जाऊन अत्यंत सेवाभावाने एकात्म ज्ञानाची व पराभक्तीची प्राप्ती करून घेणे म्हणजे पादसेवन भक्ती। म्हणजे त्यांनी किती थेट वरची पातळी गाठली बघा। सद्गुरूला शरण गेलं पाहिजे। पादसेवन हे टेक्निकली होता कामा नये, केवळ उपचार म्हणून होता कामा नये। चला आता आले सद्गुरू, धुवून घेऊया पाय, तर असं नाही होता कामा। तिथे पूर्ण शरणता पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे समर्थाने म्हटले ना, ऐक सच्चिष्टाचे लक्षणं सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण। शरणता पाहिजे पूर्णपणे, म्हणजे सेवाभावानी आणि एकात्म ज्ञानाची व पराभक्तीची प्राप्ती करून घेणे म्हणजे पादसेवन भक्ती। मुळात आधी पादसेवन म्हटलं की क्रिया आहे ती, पण त्याच्या पाठीमागे सेवाभाव पाहिजे। या सगळ्याच्यामध्ये सेवाभाव खूप महत्त्वाचा आहे। लीनतेने, नम्रतेने सेवा करता आली पाहिजे आणि ही पादसेवन भक्ती परमेश्वराला सुद्धा अतिशय प्रिय आहे। श्रीकृष्णाची स्तुती करताना देवाने 80 भक्ताची पूजा तुझा आवडे गरुड ध्वजा असं म्हटलेलं आहे। एकादश स्कंदाच्या 6व्या अध्यायामध्ये हे उद्गार काढलेले आहेत। आणि लक्ष्मीसुद्धा आपण बघतो की कशी विष्णूचे चरण चुलत बसलेली असते। हे पादसेवन भक्ती सदैव आचरत असते ती, म्हणून लक्ष्मीचा इथे दाखला दिलेला आहे। ज्यांना पादसेवन भक्तीचा गोडवा समजला त्यांना त्याचे फळही मिळते। गोडी असली पाहिजे ना सगळ्यात। खूप मनापासून कुठली गोष्ट मनापासून झाली तर त्याचा गोडवा कळतो। ती जर कंपल्सरी आता काय सांगतायत करूया बाबा काहीतरी, तर मग त्याचा गोडवा कळत नाही। गोडी लागली पाहिजे। म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपल्याला कंपल्शन करण्यापेक्षा त्याची गोडी लावा, गोडी लावून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि तो चरणाची कथा देवासी स्वर्ग सुखदाता, तोच चरण अधर्म म्हणता होय तत्वता नरकेतू। म्हणजे पादसेवन भक्तीने आपला उद्धार होतो यावर भक्ताची श्रद्धा पाहिजे। विश्वास, श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे, कारण श्रद्धेशिवाय काहीच होत नाही। श्रद्धेने केलं पाहिजे हे सगळं, पूर्णपणे विश्वास पाहिजे त्याच्या ठिकाणी आणि मग या श्रद्धेतून प्रेम जागा होतं, सेवाभाव जागा होतो। या सेवाभावाने इष्टदैवत किंवा सद्गुरू संतुष्ट होतात। सद्गुरूचं बरोबर कळतं ना की हा सेवाभावाने करतोय का हा केवळ उपचार म्हणून करतोय, करायचं म्हणून करतोय, तसं उपयोगाचं नाही। म्हणजे हे मागे 2 शिष्यांची गोष्ट ऐकली होती मी की इतका जोरात गुरूंचे पाय असे दाबायचा एक शिष्य, ते कुठे हळूवारपणा नाही, म्हणजे ते पाय बरे व्हायचे आणि ते सुजायची वेळ आली, इतकं त्याचं ते शक्तीचं प्रयोग त्या पायावर केले। तर असं पादसेवन किंवा अशी सेवा काहीच उपयोगाची नाही। आणि मग सद्गुरू संतुष्ट होतात आणि मग अशा त्यांच्या कृपाप्रसादाने भक्ताचा उद्धार होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। आत्मचिंतन करणाऱ्या मुलींचं पण इथे उदाहरण दिलेलं आहे। ते स्वतःच्या कल्याणासाठी प्रेमातिशयाने ओथंबलेल्या चित्ताने, चित्त कसं पाहिजे, प्रेमाने ओथंबलं पाहिजे। ओथंबणं म्हणजे काय, तर ते जे प्रेम आहे ते चित्तात मावत नाही आहे, ते ओथंबत आहे, ते बाहेर येत आहे।
असं ओथंबलेल्या चित्ताने ते हे पदकमल हृदयात धरतात आणि या सद्गुरूंची पूजा करतात. सकाळ दुपार संध्याकाळ सतत या सद्गुरूंची पूजा करतात, पादसेवन करतात आणि म्हणूनच सर्व संतांना आणि भक्तांना परमेश्वराच्या सुंदर समचरणाचे वेळ लागलेले आहे. समचरण सुंदर कासेल्याला पिकांबर. विठ्ठलाच्या बाबतीत तर समचरण, समचरण या शब्दाचा अर्थ काय? तर चरण सम आहे, भाव सम आहे, कुठेही तो असंतुलित झालेला नाही, संतुलित भाव आहे, समचरण, समचरणावरती तो उभा आहे. त्याच्यामुळे ही जी आहे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि मग अनंताचे चरण आपल्याला जन्मोजन्मी लाभावेत अशी प्रत्येक सत्वस्थ भक्ताची इच्छा असते. आता इथे सत्वस्थ हा शब्द वापरलेला आहे. सत्वस्थ या शब्दाचा अर्थ सत्वामध्ये स्थिर झालेला, म्हणजे रजोगुण आणि तमोगुण ज्याचे थोडेसे मागे पडलेले आहेत आणि जो सत्वामध्ये स्थिर होतो आहे त्या सत्वस्थ भक्ताला या पदकमलांचं किंवा पदकमलांच्या पूजेचं किंवा पादसेवनाचं ओढ लागलेली असते. म्हणून ते महापुरुषाचे श्रीचरण शरणागता म्हणजे शरण्य, ज्यांचे सनाधिक ध्यान करीती अभिवंदन सद्भावे. परमेश्वराच्या चरणांचा महिमा असा आहे की तिथे वेदसुद्धा मौन होतात. सनकादिक मुनी अशा चरणांचे ध्यान करतात, तर ब्रह्मदेव आणि शंकरसुद्धा कृष्णाच्या चरणाचे ध्यान करतात असं त्यांनी ते म्हणले. नित्य स्तवन राहतात. कलियुगात तर परमेश्वराच्या पादसेवनाची विशेष महती आहे, कारण पादसेवन भक्तीने प्रत्यक्ष परमेश्वराचाच लाभ होतो. पादसेवन भक्ती म्हणजे सेवाभाव, प्रेमभाव हे फार महत्त्वाचे आहे. या लागी शरणागता शरण सत्य जाणं हरीचे चरण, यापर्यंत निर्भय स्थान नाही आन निज भक्ता. निर्भय स्थान नाही, जिथे गेल्यानंतर मनुष्य पूर्णपणे निर्भय होतो. अवघड आहे ना ऐकू. सतत माणसाला कशाचं ना कशाचं तरी भय असतं. तर इथ्या पदकमलांशी गेल्यानंतर भक्त पूर्णपणे निर्भय होतो. केव्हा निर्भय होईल भक्त? केव्हा होईल निर्भय? तो असा तसा होणार नाही. जेव्हा त्याची श्रद्धा असेल पूर्ण परमेश्वरावरती, सद्गुरूवरती, तेव्हा तो निर्भय होईल त्याच्या चरणापाशी गेल्यावर. नुसतं असं जाता येता जाऊन निर्भयता येणार नाही. तर पूर्ण श्रद्धा पाहिजे, पूर्ण भाव उठवलेला पाहिजे. मग असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला मग पूर्णपणे श्रद्धेने ज्यावेळेला पादसेवन केलं जातं त्यावेळेलाच निर्भयता प्राप्त होते, हे त्यांना इथे सांगायचं आहे. आणि परमेश्वराच्या चरणांची महती अशी आहे की पादसेवन भक्तीने चराबरोबर अचराचाही उद्धार होतो. म्हणजे त्यांनी इथे उदाहरणं दिलेली आहेत. अवचटे लागल्या चरणा पवित्र झाले पाषाण, माझे जाणून करीती ध्यान त्याचे पवित्रपणा कायवान. असं म्हणून त्यांनी नाथांनी ते उदाहरण दिलेले आहेत. सेतुबंधनाचे पाषाण नामाने तरले. माहिती असेल गोष्ट तुम्हाला की मंदोदरी खूप रामाच्या मागे लागली की एक दगड तरी तुम्ही टाका ना त्याच्यामध्ये, तरेल तो बघू तरी. रावण येतो आणि टाकतो दगड, पण तो तरत नाही, कारण तो रामनाम देत नाही, तो बुडतो. सगळे रामनामाने तरलेले आहेत. हे रामाच्या सेवेने, रामावरच्या श्रद्धेने हे सगळं तरलेले. अहल्या उद्धरली, सुग्रीव उद्धरला, सुदामा आहे, प्रल्हाद आहे, गोपाळ आहे आणि पांडव आहेत. पादसेवनामुळे ते तरलेले आहेत. म्हणून चरणवंदिता तरली शिळा, निंदिता उद्धिरले शिशुपाळा. म्हणजे जो निंदक आहे त्यालाही उद्धरलेलं आहे, जो वंदक आहे त्यालाही उद्धरलेलं आहे. शिशुपाळाचा 100 अपराध भरल्यानंतर शेवटी त्याचा उद्धारच केला ना, की भगवंताच्या आत्म त्याला मरण आलं, त्याचा अंत झाला. त्याच्या हे असं हे पादसेवन आहे जे उपेक्षिती चरण कमळा तया खळा गौख असं त्यांनी म्हटलेलं आहे. चरणावर अनुशरण जाणाऱ्या अर्जुनाचा उद्धार कसा केला याचा उल्लेख पण त्यांनी केलेला आहे. म्हणजे भगवद्गीता सांगून त्याला कसं कर्तव्याला तत्पर केलं किंवा युद्धाला तत्पर केलं हेही त्याने सांगितलेलं आहे. आणि नाथांच्या मध्ये त्यांनी आणखीन एक मत इथे मागितलं. त्रैलोक्य पावन करणारी गंगा म्हणजे परमेश्वराची प्रत्यक्ष चरणपताकाच आहे बरं का. गंगा जी येते महात, त्रैलोक्य पावन करणारी गंगा ही भगवंतांची साक्षात चरणपताका आहे, की जिला शंकराने माथ्यावर धारण केलेले, ब्रह्मदेवाने कमंडलूत धारण केलेले आहे. अशी गंगा परमेश्वराची चरणपताका आहे आणि ती त्रैलोक्याला पावन करते. म्हणजे अशी पावनता ही परमेश्वराच्या चरणात आहे. आणि म्हणून पादसेवन भक्ती जी आहे
ही पादसेवन भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. श्रेष्ठ, लहान, थोर, कनिष्ठ, नीच सर्वांनाच पादसेवन भक्तीमुळे उद्धाराचे भाग्य लागतं. आपण मगाशी पाषाणापासून बाकीच्यांची जी उदाहरणं बघितली त्याच्यानं आपल्या लक्षात येतं. कारण परमेश्वराचे चरण आदिव्याधींचा सदा सर्व काळ नाश करणार आहे. आदिव्याधींचा नाश करणार म्हणजे काय आहे? ज्याला भगवंतांच्या चरणाचं वेळ लागतं, भगवंतांच्या भक्तीचं वेळ लागतं, त्याला आपल्या आदिव्याधीकडे आपलं आपोआपच दुर्लक्ष होतं ना. संसार तापाकडे आपोआपच दुर्लक्ष होतं. आदिव्याधीचा नाश कधीच होत नाही. आपल्या पूर्वसुकृतानुसार ज्या काही आदिव्याधी आहेत आपल्याला त्या सगळ्या भोगायला लागतात. पण त्याच्याकडे बघण्याचा एक चांगला साक्षीभाव आपल्याला मिळतो. त्याचा आपल्याला थोडंसं तीव्रता त्याची कमी होते. म्हणून त्याने इथे म्हटलेलं आहे की आदिव्याधीचा सदा सर्व काळ नाश करणारे, सर्व इष्ट मनोरथ पूर्ण करणारे असं हे पादसेवन. सर्व तीर्थांना आश्रयभूत प्रत्यक्ष महादेव आणि ब्रह्मदेव यांनी स्तवलेलं म्हणजे यांनी स्तुती केलेलं असं जे आहे ते शरणागतास अभय देणारं, दासांची दुःख निवारण करणारं, दीन झालेल्यांचं पालन करणारं असं हे पादसेवन भवसागरातील नौकारूप जे आहे. भवसागरातील नौकारूप आहे. कशालाही नामस्मरणाला यशच म्हणतात. ही रामनाम नौका गाणं सगळ्यांना माहिती असेल. फार सुंदर वर्णन केलं ते. राम स्वतः नाम वल्लवत आहेत. मग आपण कशाला चिंता करायची? पण याला सगळ्याला परत शरणागतता आणि श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे. त्याच्याशिवाय आपण निश्चिंत होत नाही, त्याच्याशिवाय आपण निर्भय होत नाही. तर असं हे पादसेवन, गुरूंचं पादसेवन, गुरूंची सेवा करणं. आणि भागवताने 11 स्कंदामध्ये 19व्या अध्यायात उपासकाला जे 12 नेम सांगितलेले आहेत त्यात सेवेचा त्यांनी गौरवाने उल्लेख केलेला आहे. अंतर्बाह्य शुद्धीसाठी गुरुपादिष्ट मंत्रानुष्ठान, ईश्वराकरता शरीर झिजवणे, अग्निद्वारा विषसेवा करणे, स्वधर्माच्या ठिकाणी आस्तिक्य भाव ठेवणे. आता ही सेवा म्हणजे काय आहे? शरण जाऊन सेवा करणं म्हणजे आपलं कर्तव्य आपण नीट पार केलं तरी सुद्धा ती सेवाच आहे. स्वधर्माला, स्वकर्तव्याला आपण जर सतत सन्मुख राहिलो तर ती सुद्धा सेवा आहे. कारण स्वधर्मानुष्ठान हे अवघड आहे. का किती मोह आहेत आपल्याला. आपण कर्तव्य सोडून किती वेळा पळतो, किती वेळा कर्तव्य टाळतो. हे सगळं त्यांनी याच्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे सद्गुरूचे पादन सेवन करणारा भक्त अधिक काम पडले तरी सुद्धा उत्साही होतो. म्हणजे इथे त्यांनी त्याचं हे दिलेलं आहे, सिम्पटम्स, लक्षणं दिलेली आहे. अधिक काम पडलं तरी सुद्धा उत्साही होतो. त्याला कंटाळा येत नाही कामाचा. त्याला उलट बरं वाटतं. अधिक गुरु आपल्याकडनं सेवा करून घेत आहेत. म्हणजे अधिक उत्साह वाटतो. तो अर्धघटकासुद्धा विश्रांती घेत नाही. त्याच्या मनात नित्य नवा प्रेमादर निर्माण होतो. आळस त्याच्या जवळपासही फिरकत नाही. आणि मुखामध्ये सद्गुरूचे नाम, हृदयात सद्गुरूचे प्रेम आणि देहात सद्गुरूचे कर्म हेच अहर्निशी चालत असते. तहानभूक हरपते हो त्याची. किती छान सांगितलंय बघा. मुखामध्ये सद्गुरूचे नाम, हृदयामध्ये सद्गुरूचं प्रेम ओफमून वाहत असतं हृदय प्रेमाने. आणि देहात सद्गुरूचे काम, सद्गुरूचे कर्म. अर्जुनाचा मोह नष्ट केला भगवंतांनी आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो हेतू होता, काय हेतू होता भगवंतांचा? धर्माचं राज्य, धर्मयुक्त होतं ना ते. म्हणजे हृदयात ज्याला सद्गुरूचं काम किंवा सद्गुरूचं नाम आहे आणि हाताने ज्याला सद्गुरूचं काम करायचं आहे अहर्निश, त्याला आपली स्वतःची कामं कमी केली पाहिजेत ना. स्वार्थमूलक जे हेतू आहेत आपले, त्याच्यासाठी ज्याच्यासाठी आपण एवढी धावपळ करतो, हे सगळं आपल्याला कमी करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे हा जो विचार आहे, हा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. आणि पुढे त्यांनी पायाखालची जमीनसुद्धा मीच होईन असं अशा सत्शिष्याला वाटतं. त्याच्या स्थानाचे पाणीसुद्धा मीच होईन. सद्गुरूचे सिंहासन, सद्गुरूंच्या पादुका, कृपादृष्टी, गायन, प्रवचन, भूतवस्त्र, प्रत्येक वस्तू हे एकात्मभाव आहे. हे एकात्मभाव प्रत्येक ठिकाणी मीच आहे. आणि मला हे करायला पाहिजे म्हणजे मी हे करणार आहे, आनंदाने करणार आहे. कापूर घातली या जळी स्वये विरुनी जळ परमळी, तेवी अहम जाऊनी सेवा सकळी, सर्व काळी गुरुचरणी. म्हणजे कापूर पाण्यामध्ये घातल्यानंतर काय होतं? तो पाण्यामध्ये विरून जातो आणि जळ परमळी, जळाला तो सुवास देतो. आणि तेवी अहम जाऊनी सेवा सकळी. आत्ता जे आपण बोललो होतो, अहंकार गेला पाहिजे. अहंकार जाऊन जोपर्यंत स्वतःची कामं कमी होत नाहीत, स्वतःचे मोह, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा
हे जोपर्यंत कमी होत नाही तर तुम्ही सद्गुरूची सेवा कशी करणार, सद्गुरूचं काम कसं करणार. म्हणजे जरात टाकलेला कापूर ज्याप्रमाणे स्वतःचं अस्तित्व विसरून जातो आणि पाण्याला सुगंधित करून टाकतो, त्याप्रमाणे गुरुसेवेत भक्ताला तल्लीनता प्राप्त होते. काया वाचा मने धने जो विनतला गुरु कारणे. बघा किती सुंदर लिहिलं. काया वाचा मने धने, काया वाचा मन धन विनतला गुरुचरणे. विनतला म्हणजे काय, विनतला म्हणजे नटला, त्यांनीच नटला. गुरुसेवा द्यायला तो आणि त्यांनीच तो नटला. त्याला दुसरं काही स्वतःचा हे त्याने म्हणजे स्वतःचं जे मन आणि बुद्धी जे आहे ते शृंगारलं, ते गुरुसेवेने शृंगारलं. त्याचे उठे संसार धरणे गुरुसेवा म्हणणे या नावं. म्हणजे त्याचं संसार धरणं हे पूर्णपणे उक्त असं त्यांनी म्हटलेलं आहे. काया वाचा मन धन अर्पण करून गुरुला शरण जातो, त्याच्या संसाराचं धर्म उठतं, त्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय, आनंद प्राप्त होतो. संसाराचं धरणं उठतं म्हणजे काय, संसारासाठी जे आपण किती धरणी धरतो, मी आता धरणं धरलं आहे असं असं झालंच पाहिजे, होत नाही म्हणजे काय, ही सगळी धरणी उठतात. म्हणजे आपण जे जे परमेश्वराला साकडं घालतो, सद्गुरूंना साखळी घालतो, ती सगळी साखळी संपतात असं त्यांना इथे सांगायचं आहे. आणि सायुज्य मुक्तीला कधी चढ नसतो. म्हणजे अशा उपासकाला परमेश्वराच्या निजधामाची, म्हणजेच परमेश्वराचं निजधाम म्हणजे काय, आपल्या ठिकाणी स्वरूप, स्वस्वरूप. जोपर्यंत बाहेरचे सगळे व्यापताप कमी करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती होत नाही. ते त्यांनी इथे म्हणलेले आहे की अशा उपासकाला परमेश्वराच्या निजधामाची म्हणजे स्वरूपाची सहज प्राप्ती होते. का आपल्या मागे एवढे दुःख, क्लेश, इतकी विवंचना, इतकं त्रास, कारण आपलं स्वरूपानुसंधान सुटलेलं आहे. स्वरूपापासून आपण खूप लांब कुठेतरी जातो. पण अशा रीतीने पादसेवन भक्ती जो आचरतो पूर्णपणे शरण जाऊन, त्यावेळेला त्याचं स्वरूपानुसंधान त्याला मिळतं, सायुज्य मुक्ती प्राप्त होते. सायुज्य मुक्ती म्हणजे काय, तो आणि मी एकच आहे. सहायुज्यता, त्याच्याशी पूर्णपणे तो जोडला जातो, परमेश्वराशी सद्गुरूशी पूर्णपणे तो जोडला जातो. आणि या सायुज्य मुक्तीला कधीच नसतं. आपण मागच्याला बोललो होतोय 4 मुक्ती आहेत, चत्वार मुक्ती, सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. त्या प्रत्येक मुक्तीला चढ आहे. सलोकता मुक्ती स्थान महात्म्य असतं ना, लोक इथे आल्यावर बरं वाटतं, मलाही बरं वाटतं, तुम्हालाही बरं वाटतं. सलोकता, बाहेर गेल्यावर झालं सगळं, अनेक आकर्षण आहेत. तसं सलोकता, समीपता जवळ देवाच्या राहणं, स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखाच मी आहे, आणि सायुज्यता म्हणजे पूर्णपणे एक रस होणं, एक होणं म्हणजे सायुज्य. ही अंतिम आहे मुक्ती आहे. तिला चढ नाही, तिथे सगळं निवतं, तिथे सगळं संपतं. दीप उजळायला घटी तसं होतं ते. त्याच्यामुळे सांडिली त्रिपुटी दीप उजळायला घटी असं जे आहे तसं हेच होतं. आणि मग त्याला सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. असं हे पादसेवन जे आहे, पारमार्थिक लाभ त्याचा असा आहे पादसेवन भक्तीचा. आता अर्चन भक्ती, अर्चन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अर्चन म्हणजे पूजा, देवाची पूजा आपण जे करतो ते. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेने पूजाविधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोट्यावधी घरांमध्ये आपल्या इष्टदेवतेची यथानुशक्ती पूजा केली जाते. आपल्या इष्टदेवता आहेत, आपले कुलदेवता आहेत, आपलं काही आवडतं दैवत आहे, आपले सद्गुरू आहेत, त्यांची पूजा केली जाते. उपासना या धर्माचे एक प्रमुख अंग असून पूजाविधी हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. म्हणजे ही पूजा जी केली जाते त्याचा उपासना हा एक भाग आहे आणि हे प्रमुख अंग आहे. आणि पूजाविधी या उपासनेचा अपरिहार्य भाग आहे. हे निर्गुण निराकार तत्व एकात्म ज्ञान नसल्याने अनुभूतीस येत नाही आणि तेच तत्व आपल्या इष्टदैवतेमध्ये आपण बघतो. सगुण साकार झालेले पाहणे हे पूजेचे पूजणे हा खरोखर ब्रह्मानंदाचा विषय आहे. आता काय त्यांनी इथे म्हणलं आहे, एकात्म ज्ञान समजत नाही ना, निर्गुण निराकार दिसत नाही. मनुष्य हा दृश्य सृष्टी करणारा प्राणी आहे, त्याच्यामुळे तो दृश्यातच म्हणतो.
त्याला काही ना काहीतरी दृश्य गोष्टींचा आधार लागतो सतत. एकदम अशी आनंदात दृष्टी घाला किंवा काही आधार न घेता ध्यान करा, अवघड आहे का, जमत नाही. पण इथे तरी काय वाक्य म्हटले, ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होतो, निर्गुण निराकार तत्व हे अनुभूतीच येत नाही, तेच तत्व आपल्या इष्टदैवतात सगुण साकार बघणं. याला सुद्धा थोडीशी ही पुढचीच पाहिजे. आपण त्या त्या देवतेपुरतं पूजन करतो ना. आपल्याला कुठे डोक्यात असतं की ते निर्गुण निराकार तत्व आपल्या सगुण साकार देवतेत आहे, हे भान नसतं ना आपल्याला. म्हणजे ज्याला अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दर्शन दिलं, का तो भांबावला, का भांबावला? तो नाही, ते सहन करू शकला नाही. त्यांनी पुन्हा सांगितलं की मला तू तुझं चतुर्भुज रूप दाखव. कारण ही जी मानसिक तयारी असते ना, म्हणजे ही थोडीशी वरची पाहिजे की संपूर्ण निराकार निर्गुणाचं भान ठेवून सगुण साकाराची पूजा करू. ते तुम्हाला ब्रह्मानंद देतं असं त्यांनी सांगितलं. स्थूल मानाने पूजेचे पार्थिव पूजा आणि मानस पूजा असे 2 प्रकार आहेत. सर्वसामान्य माणसं काय पूजा करतात? पार्थिव पूजा म्हणजे काय? मूर्तिपूजा. मूर्तिपूजा, कोणीतरी मूर्ती असते, त्या मूर्तीला आपण हळद कुंकू वाहतो, काय आपल्या पद्धतीप्रमाणे स्नान घालतो, गंध अक्षत फूल हळद कुंकू दीप धूप नैवेद्य आरती, अशी साधारण ही सगळी पूजेची पद्धत आहे. पण ही पूजा करताना परत तुमची मानसिकता कशी असते? उरकायचं, पूजेचं काम उरकायचं, चला पूजा व्हायची आली, पूजा व्हायची आली, मग झालं की हां झाली बाबा उरकलं. म्हणजे मोहनाच्या चितळ्याने मागे कसं सांगितलं होतं की मैत्रीण समजा आले आणि पूजा करत असलं तर ये, नाही तरी काय मी पूजाच करते, आपण गप्पा मारतो, काही नाही ना उपयोग. मग हे कधी होणार की हे एकात्म ज्ञानाची प्राप्ती कधी होणार आपल्याला? आणखीन पण मी एक विनोदाचा वाचला आता मागे की पूजा करताना जर कोणी पाहुणा आला तर ते गृहस्थ पत्नीला सांगतात की त्यांना जरा दे चहा चिवडा, तर मी पूजा उरकतो आणि बाहेर येतो. पण तो पाहुणा जेवढा अस्वस्थ होत नाही तेवढा यजमान अस्वस्थ होतो आणि भरा 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 पूजा करतो, कारण बाहेर पाहुणा येऊन बसला. ते पार्थिवाची पूजा करताना सुद्धा भाव कसा पाहिजे? म्हणजे सर्वसामान्य माणसांना पार्थिव पूजेची आवश्यकता असते आणि आत्मसाक्षात्कारी महात्म्यांना मानसपूजा सहज सिद्ध होते. मानसपूजा, आता हे पार्थिव पूजा करताना सुद्धा आपला भाव काय असला पाहिजे? तर देवाजवळ बसा, देवाशी संवाद साधा, बोला ना त्याच्याशी, तिला स्वस्थ चित्तानी एकचित्तानी आवश्यक आहे. एकीकडे रेडिओ चालू आहे, एकीकडे काहीतरी कोणतरी बोलतंय, फोन आला तर पूजा करताना पण विचारायचं कुणाचा होता फोन, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादं स्तोत्र म्हणताना सुद्धा फोन आला तर आपण स्तोत्र खंडित करतो आणि कोणाचा फोन होता ही क्युरिओसिटी. जाऊ दे ना, आहेत ना घरात माणसं, घेतील. तुमच्या संबंधी असेल तर तुम्हाला निरोप मिळेल. आणि हल्ली तर काय मोबाईलवरती नंबर येतात, आपण रिटर्न कॉल करू शकतो, बॅक कॉल करू शकतो. कशाला? तर हे एक एक स्टेप आहेत, स्टेप आहेत. आत्मसाक्षात्कारी पुरुषाला मानसपूजा सहज सिद्ध होते, कारण तो मनाने सगळं कल्पून करतो. आपल्याला कल्पना असेल सगळ्यांना मानसपूजा म्हणजे काय. प्रत्यक्ष मूर्तीची सुद्धा कल्पना करणं आणि हे सगळं जे आपण करतो पार्थिव मूर्तीला, ते सगळं कल्पनेने देवाला एकचित्ताने वाहणं, हे तरलता, तरल भाव यायच्या. म्हणून आत्मसाक्षात्कारी पुरुषाला ती सहज सिद्ध होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. शुद्ध मनाची एकाग्रता साधण्यासाठी आणि कुटुंबियांवरती उत्तम संस्कार मिळवण्यासाठी पूजेसारखे दुसरे साधन नाही असं त्यांनी म्हटलं. कारण घरामध्ये सगळे कुलाचार, कुलधर्म, पूजा अर्चा चालू असलं की वातावरण पण चांगलं असतं आणि आपोआपच पुढच्या पिढीवरती चांगल्या तऱ्हेचे संस्कार होतात, हे त्यांना इथे सांगायचं आहे. चंचल मन स्थिर करून सद्गुणांची बैठक पक्की करण्यासाठी पूजा अत्यावश्यक आहे. म्हणून हा भाव बदलला गेला पाहिजे ना, पण त्याच्या मागचा यांत्रिकता कमी झाली पाहिजे.
मेकॅनिकल कुठल्याही गोष्टीचं असंच आहे, आपण ती मेकॅनिकली नाही करायची, ती मनापासून करायची, मन त्याच्यामध्ये ओतता आलं पाहिजे. सर्वतोपरी निष्कपटपणा ठेवून कवडीपासून अमूल्य वस्तूपर्यंत सर्व काही परमेश्वराला अर्पण करणं हे अर्चन होय. बघा, वृत्ती कशी पाहिजे? निष्कपट पाहिजे. म्हणजे देवाला देताना सुद्धा नाहीतरी काय देवीचीच ओटी भरायची, चालेल जरा अशीच अशी साडी, तसं नाही आहे, चांगलं देता आलं पाहिजे. म्हणजे इथे त्यांनी म्हटलं की कवडीपासून अमूल्य वस्तूपर्यंत सर्व परमेश्वराला अर्पण करणे म्हणजे अर्चन होय. आता अर्पण भाव, हा अर्पण हे सुद्धा भाव आहे त्याच्यामध्ये, आणि जोपर्यंत तुम्ही त्या वस्तूची आसक्ती काढून घेत नाही तोवर ते देवाला अर्पण होत नाही. म्हणजे मागे या बाबतीत तुम्ही एक छान वाक्य ऐकलं होतं, दिलं जातं ते भिकाऱ्याला, अर्पण केलं जातं ते देवाला. त्याचंच आहे, म्हणून त्याला द्यायचं आहे. हे जे आहे ना, जोपर्यंत आसक्ती त्यातली जात नाही तोपर्यंत ते अर्पण होत नाही. अहंकार त्यातनं निघत नाही तोपर्यंत ते अर्पण होत नाही. हे पूर्वीच्या काळी असं होतं ना की लहान मुलं जर काही खात असेल तर कुणीतरी पटकन जर तिघाईत माणूस आला बाहेरून तर त्या मुलाला पटकन उचलून आत नेलं जायचं आणि तो खाऊ पण आत नेला जायचा. का तर त्याला घास लागेल म्हणायचे, त्याची वासना जाईल त्याच्यामध्ये आलेल्या माणसाची. तसं तुमची वासना जोपर्यंत त्या अर्पण करणाऱ्या वस्तूमध्ये आहे तोपर्यंत ते देवाला अर्पण होत नाही. म्हणजे हा अर्पण कवडीपासून अमूल्य वस्तूपर्यंत अर्पण करणं म्हणजे अर्चन भाव हे त्यांनी म्हटले. जे काही आहे ते परमेश्वराचं जे अशी चित्ताची धारणा होऊन इदन्न मम या भावनेने जो पूजा करतो तो खरा भक्त. इदन्न मम हे माझं नाही आहे, या भावनेने पूजा झाली पाहिजे, तो खरा भक्त किंवा पूजारी होय. निर्व्याज भक्तीने केलेली पूजा परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे. निर्व्याज भक्ती, देणे घेणे नको, देणे घेणे नको. व्याज, आता म्हणजे मी तुझी पूजा केली आहे, माझं इन्व्हेस्टमेंट आहे, जसं आपण इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट मागतो तसं निर्व्याज, व्याज नको काय. म्हणजे ही पूजा हा माझा आनंद आहे, माझ्या कुठल्याही कर्माचं असंच आहे, आपल्या आनंदासाठी कर्म करावं. बघा ते कर्म तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं समाधान देऊन जाते. ही देणी घेणी सगळी संपली पाहिजे हे त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे सर्व भावे अवंचन कवडी धरून पोटी धरण जेणे केले मदरपण माझे अर्चन या नाव. आणि ह्या सगळ्या ज्याला हे अर्चन भक्तीविषयी सांगतात त्याला इथे सात्विक देवताच अपेक्षित आहेत, हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठल्याही प्रकारचे पशुबली नरबली मागणाऱ्या ग्राम्य देवता या इथे अपेक्षित नाहीत. सगळ्या ज्या आहेत त्या सात्विक देवताच अपेक्षित आहेत. 4 पूजा आहेत ज्याचं मान ज्याची मान अतिरम्य व सुंदर आहे, गोल कोमल असून हास्य मनोहर आहे, आणि ज्याच्या एकसारख्या असलेल्या कानांमध्ये मकराकार कुंडले चमकत आहेत, ज्याचे वस्त्र सोन्यासारखे पिवळे आहे, ज्याचा वर्ण मेघाप्रमाणे श्यामल असून वक्षस्थळावरती उजवीकडे श्री वत्स व डावीकडे श्रीचे स्थान आहे, शंख चक्र गदा पद्म आणि वनमाला ही ज्याची भूषणे आहेत, ज्याची पदकमले नेत्रांनी शोभायमान झालेली आहेत, कौस्तुभाच्या क्रांतीने जो युक्त आहे, जो अतिशय किरीट कटीसूत्र आणि कटदोरा या आणि पोची यांनी युक्त आहे, तो सर्वांग सुंदर असून अतिशय रमणीय आहे. मूर्ती कशी पाहिजे? मोहवणारी पाहिजे. आपण असं एकदम म्हणतो ना, असं काय सुंदर मूर्ती आहे, आणि तिचा जो सगळा तिला जो साज लेवतात त्याच्यावर तिचं रूप आणखी वाढतं. पण याच्यामध्ये पुन्हा गीतेमध्ये 6व्या अध्यायाची बुद्धिग्राह्य अतींद्रिय, हे सगळं काय आहे? नयनांना सुख देणारं आहे, मनाला सुख देणारं आहे, पण बुद्धिग्राह्य अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचं आणि बुद्धीने जे घ्यायचं ते रूप मात्र निराकार निर्गुण आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हा जो विचार आहे हा खूप महत्त्वाचा आहे. अतिशय सुकुमार अत्यंत कोमल स्वरूपाच्या सर्व अंग प्रत्यंगावरती मन ठेवून ध्यान करावे अशी मूर्ती. म्हणजे भागवतातील भगवंतांच्या रूपाचा विषय प्रामुख्याने ध्यानाच्या संदर्भात आला आहे. तथापि ध्यानाची व्यक्त मूर्ती हीच पूजेच्या आनंदाचा विषय आहे. ज्याचं आपण ध्यान करतो ती व्यक्त मूर्ती आणि तिची पूजा करणं हा आनंद आहे. तर आपण गणपतीमध्ये हे सगळे आनंद घेतच असतो, ती पार्थिव मूर्ती असते, आणि गणपती तर खरोखर कुठली मूर्ती बघा इतकी सुंदर दिसते हो. आणि हल्ली तिचं काय इतके वेगवेगळ्या तऱ्हेला नटवतात, काय काय करतात.
त्याच्यामुळे हा ध्यानाची जी व्यक्त प्रतिमा आहे तीच पूजेचा आनंदाचा विषय आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणून मूर्तीचं त्यांनी इतकं वर्णन केलेलं आहे. अर्चन भक्तीचे गोडवे सर्व संतांनी गायलेले आहेत. तथापि श्री भागवताच्या 21 स्कंदाच्या 27वा अध्याय हा प्रामुख्याने पूजाविधी निरूपणासाठी वाढलेला आहे. म्हणजे भागवताने वैदिक, तांत्रिक आणि मिश्र असे 3 प्रकारचे पूजाविधी सांगितलेले आहेत. एक वैदिक आहे, एक तांत्रिक आहे आणि वैदिक आणि तांत्रिकमध्ये मिश्र आहे असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि पूजेसाठी भागवताने 8 प्रकारच्या प्रतिमा सांगितलेल्या आहेत. त्या पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असतीलच. शैली, दारुमयी, लोही, लेप्या, लेख्या, सैकती, मनोमयी, मणिमयी, प्रतिमाश्रुती, विधा स्मृता म्हणजे पाषाणाची, लाकडाची, लोहादी धातूंची, मातीची, चित्ररूप, वाळूची, मनाने अंतःकरणात साठवलेली, रत्नमय अशा 8 प्रकारच्या मूर्ती या पूजेसाठी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि पूजेसाठी असं आहे की रत्नमय जी आहे ती श्रीमंतांच्या घरचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. लाकडाची, लोहादी, धातूची, चित्ररूप ही जी आहे परमेश्वर प्रतिमा ही घरोघरी आपण बघतो या पूजास्थान आहे तिथे. स्वयंभू शंकराची पिंड आहे. ग्रामदेवतेचे सामान्यतः पाषाणाच्या असतात ग्रामदेवताच्या. पूजेसाठी आपण प्रतिमेची काय करतो? प्रतिष्ठापना करतो ना, ते आवश्यक आहे. म्हणजे गणपतीची जो आपल्याला प्रतिष्ठापना करायला लागते. पण काही दैवत ही स्वयंसिद्ध असतात, त्यांची प्रतिष्ठापना करायला लागत नाही असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. स्वयंभू जे असतात त्यांचं आवाहन आणि विसर्जन करावं लागत नाही. काही दैवतही हे असतात, स्वयंभू असतात. मातीची किंवा चित्ररूप मूर्ती नसेल तर मूर्तीला स्नान घालण्याची प्रथा आहे, मातीची किंवा चित्ररूप नसेल तर. आता इथे हळूहळू ते कुठे येत आहेत बघा. स्नानानंतर प्रधान देवतेची समंत्रक स्थापना केली जाते. मात्र हे सर्व करण्यामागे भक्तीचा शुद्ध भाव व्हावा. आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे? शिवो भूत्वा शिवम भजेत. याची आपण भक्ती करतो आहे, ज्याची आपण पूजा करतो आहे त्याच्या साथ आलो पाहिजे. ही पूजा सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे देवाचे पूजन करावे. शिवभूत्वा शिवम भजेत म्हणजे देव होऊन देवाचे पूजन करावे असं आपली परंपरा सांगते. म्हणजे आता इथे काय आहे, केवढं मोठं पुण्य आहे. देव होऊन देवाची पूजा करावं असं त्यांनी ते म्हटलेलं आहे. मानवी पातळीवरील सर्व विकार निघून जाणे, अंतर्बाह्य शुचित्व लाभणे, विश्वात्मका प्राप्त होणे असा हा या देव होऊन देवाची पूजा करण्यामध्ये अर्थ आहे. माझं वैकुंठही झाले फिके असे भगवंताचे वचन आहे. अशा विश्वात्मक भावाने पूजन करणाऱ्या भक्ताच्या संदर्भात ते आहे. म्हणजे ज्यांनी जे म्हटले ना की मला वैकुंठही झाले फिके, म्हणजे ज्याला भाव पूर्णपणे भाव विश्वात्मक झाला की काय होणार आहे? विश्वात्मक भाव झाला की काय होणार? सगळ्या ठिकाणी तुम्ही परमेश्वर बघणार. जे जे भेटे भूत ते जाणीचे भगवंत, किंवा पृथ्वीमध्ये जितकी शरीर आहे तितकी भगवंताची गण. त्याप्रमाणे हे झाल्यानंतर स्वाभाविकच भगवंत प्रसन्न होणार ना. आणि ते काय म्हणणार? माझं वैकुंठही झाले फिके. इतका जर या मृत्यूलोकामध्ये आनंद झाला आणि इतके जो देव निर्मळ आणि चित्त शुद्ध त्यांचं झालं, माणसं जर इतकी निर्मळ झाली आणि त्यांचं चित्त इतकं शुद्ध झालं तर देवाला का नाही आवडणार? भावेकरिता भगवत भक्ती मी कृतकृत्य झालो निश्चिती, ऐशा निश्चय जो भावार्थी त्याचे निजळे संतृप्ती मज होय. म्हणजे असा भक्त ज्याला मला स्नान घालेल त्याला मला खूप चांगल्या तऱ्हेचं समाधान मिळेल असं त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे भक्त निष्काम अनन्य भक्ती जे भोगे मोक्षादी संपत्ती घेऊन या मी श्रीपती त्याच्या द्वाराप्रती सदा तिष्ठे. म्हणजे भक्त ज्याला निष्काम भावाने किंवा निष्काम बुद्धीने, सगळ्याची सांगड झाली पाहिजे ना. शरीर, मन, बुद्धी, चित्त, आत्मा हे सगळे साखळी वेगळे. त्याच्यामुळे हा जो निष्काम भावाने किंवा निष्काम भक्तीने, निष्काम बुद्धीने अनन्य भक्ती करून, अनन्य भक्ती म्हणजे त्याला दुसरं काही नाही, न अन्य इथे अनन्य, त्याला दुसरं काहीच नाही, अनन्य, फक्त माझ्या ठिकाणी स्थित आहे, माझ्या ठिकाणी स्थिर आहे
असा जो भक्ती करू लागला तर भोगमोक्षादी संपत्ती घेऊन मी श्रीपती त्याच्या दारात सर्व काळ तिष्ठत असतो. किती छान. काय घेतो मी हातामध्ये? काय घेतो? मोक्षादी संपत्ती घेतो. म्हणजे त्याच्या दारामध्ये आनंद घेऊन मी उभा असतो. आनंदी आनंद. असं भगवंत वचन देतात की असं भगवंत सांगतात, आश्वासन देतात. हो का माझी प्रतिमा मूर्ती तेही मी चिदात्मा निश्चिती तेथे करीती भावे भक्ती भक्त उद्धरिती उद्धवा. माझी प्रतिमा मूर्ती का होईना ती सुद्धा चिदात्मरूप मीच आहे. हेच खूप महत्त्वाचं. जसं मला रजनीशांनी एक दाखला दिला आहे की आपण खिडकीतून आकाश बघतो ना. आकाश तेवढंच असतो को? एवढं आपण खिडकीतून बघतो तेवढेच आकाश आहे? ते सर्व दूर पसरलेले. नजर टाकू तिथे आकाश. तसं हे चैतन्य तत्व फक्त मूर्तीत नाही, ते सर्व दूर पसरलेले. मूर्तीच्या बाहेर, मूर्तीच्या आत, सगळीकडे. हा चिदात्म भाव जो आहे, चिदात्म मीच आहे उद्धवा, तिची सुद्धा भाव धरून भक्ती केल्यास भक्त उद्धरतात. म्हणजे प्रतिमा मूर्ती असू दे, विश्वात्मक भाव असू दे, मी त्यांचा नक्कीच उद्धार करतो. आता इथे त्यांनी सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, विष्णू, भक्त, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा, पंचमहाभूतांचं पण एक हे घेतलेलं आहे. म्हणजे भागवत याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 11व्या अध्यायामध्ये, भागवताच्या 11व्या स्कंदाच्या 11व्या अध्यायामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ऐक्य रूपाने वर्णन केलेलं आहे. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाई, वैष्णव, आकाश सगळ्यांच्या ठिकाणी भगवत तत्व बघणं आणि त्यांची पूजा करणं हे फार महत्त्वाचं आहे. सूर्य हा जगताचा आत्मा आहे. सूर्य तेजाचं प्रतीक आहे. म्हणजे प्रत्येकाचं महात्म्य समजावून घेऊन एकात्मभावाने त्याची पूजा करणं हे त्यांना इथे अपेक्षित आहे. म्हणजे अशा रीतीने ही जी पूजा आहे, आकाशाला लेप कधीच लागत नाही, म्हणून मग त्याप्रमाणे कर्मातही लेप लागू नये. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे आणि त्यातून त्याची पूजा केली पाहिजे. ते घेऊन हे त्यांना इथे सांगायचं आहे. आणि या सगळ्या समग्र वर्णनानंतर सगुण भक्ती करावी की निर्गुणोपासना असावी हा प्रश्न मनात येण्याची शक्यता आहे. तथापि सगुण निर्गुण समन्वयावरच नाथांचा आणि अन्य सर्व संतांचाही भर आहे, जे आपण आत्तापर्यंत बोललो ते. सगुण निर्गुण एक गोविंद रे, असं ज्ञानदेवाने म्हटलं. तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद. त्या परमात्म तत्वाचीच ही सगळी रूपं आहेत. हे ज्याला आपल्याला समजतं त्याला मग ही अर्चन भक्ती जी आहे ही चांगल्या रीतीने आपल्याला फलदायी होते किंवा चांगल्या रीतीने आपल्याला ती आनंद देते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तूप थिजलेलं असो किंवा वितळलेलं असो तरी ते तूप कोणाला उकळत नाही आहे. उदाहरण तुम्हाला पण माहिती असेल. ते घट्ट असलं तरी पण ते तूप आहे, ते विरघळलेलं असलं तरी सुद्धा ते तूप आहे, वितळलेलं असलं तरी ते तूप आहे. त्याप्रमाणे सगुण निर्गुणत्वानेच मुसावलेल्या परब्रह्माची श्रीकृष्ण मूर्तीच होते. हे एकच मूर्ती आहे. सगुण असू दे किंवा निर्गुण असू दे, एक गोविंद आहे. सगुण रूप त्याज्य आणि निर्गुण रूप पूज्य हा समज अपरिपक्वतेचे द्योतक आहे. म्हणजे काही जण म्हणतात ना की काय तू मूर्तीतच अडकला आहेस, निर्गुण रूपच खरं आहे. तसं नाही. समर्थानेच म्हटलंय ना, निर्गुण काय त्यांनी म्हटलंय, सगुण रक्षित जावं असंही त्यांनी म्हटलेलं. म्हणजे निर्गुणही करायचं आहे पण सगुणाचं पण रक्षण करायचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत अद्वैत भावावर जातात, अद्वैत भावावरती, तरीही द्वैत इच्छितात कारण त्यांना सगुणाचं वेळ लागलेलं असतं. त्याच्यात तसं ते इथे म्हणतायत की श्रीकृष्ण मूर्तीची जी सगुण आणि निर्गुण हे रूप आहे आणि सगुण रूप त्याचे आणि निर्गुण रूप पूज्य हा समज अपरिपक्वतेचं द्योतक आहे. कारण पूजा ही सगुण रूपाची करायला हवी, पण मनामध्ये भाव निर्गुणत्वाचा पूर्णपणे रुजलेला असेल तर ती भक्ती अधिक उन्नत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्याला तृणपाषाणही ब्रह्मरूप वाटतात ते सगुण रूपाचा कधी तिरस्कार करणार नाहीत. कारण ज्याला संपूर्ण विश्वामध्ये तुम्हाला परमेश्वर बघायचा आहे त्याला प्रत्येकाच्या ठिकाणी तुम्हाला मूर्तीच आहेत ना त्या सगळ्या. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये विद्या विनय संपन्न ब्राह्मणे कवी असतिनी शुनीचैव श्वपाकाच्या पंडिता समदर्शिना असं जे त्यांनी म्हटलेलं आहे तर ते सर्व भूतांच्या ठिकाणी हे परमेश्वर तत्व जर बघायचं असेल तर सगुण पूजा ही आपल्याला त्याचे मानून कशी चालेल.
या सगुण पूजेतूनच ते निर्गुण तत्व जे आहे त्याची साधना किंवा त्याची उपासना आपण करू शकतो हे त्यांना इथे सांगायचं. आता पुढे जी आलेली आहे ती वंदन भक्ती आलेली आहे. ती त्यांनी अतिशय थोडक्यात घेतलेली. वंदना म्हणजे नमस्कार, जो आपण सहज जाता येता करतो. रामराम म्हणतो, नमस्कार म्हणतो. हल्ली रामराम कोणी म्हणत नाही सहसा. नमस्कार आहे फारसं कोणी म्हणतं असं नाही. गुड मॉर्निंग म्हणतात, गुड नाईट म्हणतात. पण काय नमस्कार असं हॅलो हॅलोच्या जे आता हे संघवाले लोक आहेत ते सगळे फोन उचलला नमस्कार म्हणतात. ते हॅलो म्हणत नाहीत, नमस्कार म्हणतात. आम्ही नमस्कार म्हणतो आपण काय, पण आपण आधी आपल्या तोंडातून उत्सुक हॅलो येतो, मग नमस्कार मी लिहितो. तर वंदन भक्ती म्हणजे अन्य भक्तीच्या तुलनेने वंदन भक्तीचं निरूपण नाथांनी संक्षेपाने केलेलं आहे. भगवंतांच्या गुणसंकीर्तनाच्या जोडीला नमन भक्ती अवश्य आचरावी. नमन म्हणजेच वंदन, पण नमन केलं आणि नमन याच्यामध्ये फोर्सचे असे न म्हणून मन पण म्हणजे त्याच्यातले जे विचार विकार हे सगळे गेले पाहिजे, ते न म्हणून. म्हणजे हा जो विचार आहे म्हणजे भागवताचे म्हणणे आहे की कोणत्याही धार्मिक कृत्यानंतर उपासनेनंतर इष्टदैवतेला साष्टांग नमस्कार करायची पद्धत आहे. सत्यनारायणाची पूजा झाली की यजमान साष्टांग दंडवत पूजेला घालतात. ती पद्धतच आहे आपल्याकडे, पूर्णपणे साष्टांग नमस्कार घालायची पद्धत आहे. ते समर्थांचं एक वचन पण आहे, साधक साधूस नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. साधक भावे नमस्कार घाली. भाव परत भाव आला, भावाशिवाय काय, शुद्ध भावाशिवाय काय. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. ज्याला साधक संपूर्ण भावाने शरणागतीने नमस्कार करतो याला सिद्धाला साधूला, त्यावेळेला त्याची सगळी चिंता त्याची जबाबदारी सगळी कोणावर येते, त्या साधूवर येते. किती छान आहे ना. शरणागताने नमस्कार करावा, आपलं सगळं ओझं त्याच्यावर टाकून द्यावं, किती छान आहे. पण असं होत नाही आपल्याकडनं, कारण आपला अहंकार आहे मध्ये खूप आहे. त्याच्या हा जो विचार आहे धार्मिक कृत्यानंतर उपासनेनंतर इष्टदैवतेला साष्टांग नमस्कार घालण्याची भावयुक्त परंपरा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या संस्कृतीत. त्यात भक्ती, नम्रता, शरणागतता या सर्वच भावनांचा उत्कट समन्वय असतो. बघा आता इथे त्यांनी कुठली गोष्ट मेकॅनिकल असून काही उपयोग नाही. इथेही त्यांनी परत तेच म्हटलंय की भक्ती आहे, नम्रता आहे, शरणागतता आहे आणि या सर्वच भावना उत्कट समन्वय, चांगल्या रीतीने त्याचा समन्वय असला पाहिजे. भक्ताचे मन भगवंताच्या चरणी दृढ करण्याचा भावच या स्थळी स्पष्ट झालेला आहे. म्हणजे ज्याला नमन केलं जातं त्याला सगळं मन पूर्णपणे त्या भगवंताच्या चरणी लीन होतं. भक्तिभावाने नमस्कार करून हरिचरणी मिठी घालावी आणि हरिचरणी क्षणभरही मन सुखावले तर त्या बंध सहजच नाहीसे होतात. हे मिठी घालणं, चरणाला मिठी घालणं हे फार महत्त्वाचं आहे की मी आता सोडणार नाही तुझे चरण अजिबात. त्याच्यामुळे अशी ज्याला मिठी घातली जाते त्याला अन्य ज्या काही चिंता आहे किंवा जे काही संसाराचे पाश आहे ते आपोआपच हळूहळू कमी होतात. सप्रेमकरिता नमन नित्य नूतन समाधान, त्या नमनाचे लक्षण लोटांगण दंडवत. बघा, सप्रेमकरिता नमन नित्य नवे समाधान, नित्य नवा दिस जागृतीचा आहे. जागृतीचा ज्याला तुम्ही अलर्ट असता तेव्हा रोज नवीन नवीन काहीतरी उमजलं पाहिजे, कळलं पाहिजे. तसं नित्य नूतन नमन केलं, सप्रेम करता नमन नित्य नूतन समाधान, त्या नमनाचे लक्षण लोटांगण दंडवत. सुटल्या दंड सत्राने सम्मुख विमुख पाहून येणे, तैशी घाली लोटांगणे देहाभिमाने अहेतुक. म्हणजे देहाभिमान देह असताना अहेतुक नमस्कार करणं हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताला सप्रेम नमन केले असता नित्य नवे समाधान लागते. अशा नमनाचे लक्षण कोणते तर लोटांगण आणि दंडवत घालले. हातातला दंड सुटून खाली पडत असता तुम्ही जसा मागे पुढे पाहत नाही त्याप्रमाणे देहाभिमान टाकून अहेतुक लोटांगणे घालले. अहेतुक हे फार महत्त्वाचे. हेतू ठेवून लोटांगण घालण्यात काही अर्थ. किती लोटांगणे घालतो ना आपण अशी, किती देवाला याचना करतो, किती त्याला विनवतो.
हे झालं. पण माझ्या मनात असं येतं नेहमी की मग आपण मागणार कोणाकडे, जे बेसिक काय थोडंफार आम्हाला पाहिजे ते मागणार कोणाकडे. तो एक यांचा श्लोक आहे बघा, स्वरूपानंदांचा, सद्गुरु चरणी झुकता माथा, काय पुढे आहे, आणि मग सरे याचना नुरे वासना, असं त्यांनी म्हटलं. हे याचना संपते, वासना मुरत नाही, ही स्थिती झाली पाहिजे. हा जो विचार आहे हा महत्त्वाचा आहे. भगवंताला सप्रेम नमन केलं की मग हेतुक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. देहाकडे थोडेसे लक्ष ठेवणे, जो परमार्थासाठी नमन करतो त्या नमस्काराचे लक्षण प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सांगितलेले आहे. आता देहाकडे थोडेसे लक्ष ठेवून म्हणजे काय, देहाचं स्तोम वाजवून चालत नाही, पण देहाची काळजी घ्यावी लागते. कारण शरीरम खडू साधन, शरीर हे साधन आहे. शरीर पडलं तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे समर्थांनी असं म्हटलंय ना की जोपर्यंत खाण्याचं बळ आहे तोपर्यंतच खाण्याचे मोह आवरण्यात मजा आहे. शरीर तर चांगलंच पाहिजे. हा त्याने छान दाखला दिला त्याला सुद्धा. जोपर्यंत सैन्य समोर लढाच्या तयारीत आहे तोवर सैन्यात विजय मिळवण्यात पुरुषार्थ आहे. इंद्रिय सगळे सक्षम आहेत तो इंद्रियांवर विजय मिळवण्यात मजा आहे. इंद्रिय सगळे हे झाले की तो विजय नसतो, ती असहाय्यता असते. तेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे की देहाकडे थोडंसं लक्ष ठेवा, पण देहबुद्धी गेली पाहिजे. म्हणजे देहाला जे आपण स्तोम मागवतो ते संपलं पाहिजे. भगवंताला वंदन करताना त्याच्या पायावर मस्तक ठेवावे, दोन्ही हात जोडून हे परमेश्वरा मी तुला शरण आलो आहे असं म्हणावं. आणि मृत्यूरूपी, बघा पुढे त्याने काय म्हणलंय, मृत्यूरूपी ग्रहाने युक्त असलेल्या या संसार सागरापासून माझं रक्षण कर. मृत्यूरूपी ग्रह आहे हा लागलेला या संसाररूपी सागराला. जन्मापासून प्रवास कुठे, मृत्यूकडे. कुठे प्रवास, मृत्यूकडे. हे मृत्यूरूपी ग्रह लागलेल्या आहे संसार सागरातून माझं रक्षण कर, किंवा संसार सागरापासून माझं रक्षण कर अशी प्रार्थना करावी. आणि शरणागत भावनेने केलेली वंदन भक्ती परमेश्वराला अतिशय आवडते हे त्यांनी ते सांगितलेले. अशा भक्तीने भक्ताला कळी काळाचे भय राहत नाही. हे प्रत्येक ठिकाणी काय आहे बरं का, सोपं नाही. शरण जाणं म्हणजे काय, शरण जाणं म्हणजे काय, शरणागतता म्हणजे काय, सोपवलं. आपण सोपवतो का, आपण माझं मी मानते तसं झालं पाहिजे, मी म्हणतो तसं झालं पाहिजे, हे संपत नाही तो शरणागतता नसते. शरणागतता नसते. ईश्वरेच्छा बली असी हे पूर्ण मनात रुजलं पाहिजे, तर मग ही सगळी गंमत आहे. कळीकाळाचं भय राहत नाही. भगवान शंकरांनी त्यांच्या चरणी शरणागत आलेला अनेकांना अभय दिलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऑन द कॉन्ट्ररी ते इतके खरं म्हणजे संतापी आणि रुद्र अवतार त्यांचा होता, पण ते पटकन वर घेऊन मोकळे व्हायचे. आणि मग ते सुटका करून मिळायसाठी देवाला कुठे इकडे पळ तिकडे पळ असं करायला लागायचं की आता या असुराला अभय दिलं, त्या असुराला असा वर दिला, त्याला असं केलं, त्याला तसं केलं. आणि मग पुन्हा उशाप आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुराणांमधनं बघतो. सर्वभूती समन्वय म्हणजे येणे परत पूर्ण ब्रह्म लाभे राहता. आता हे मगाचा जो विषय तो परत आलेला आहे. भगवंताचं वचन असे समत्व भाव म्हणजे सर्व प्राणी मात्रात प्रत्यक्ष परमेश्वराला पाहणे होय. जे मगाशी आपण बोललो ते हे बघून प्रत्येक ठिकाणी नमस्कार केला पाहिजे. त्या नाथांची गोष्ट नाही, एक अडाणी माणूस गेला नाथांकडेच आणि काय करू कसं करू, मला परमेश्वर कसा होऊन गेला, तुला काही कळत नाही, तू सगळ्यांना नमस्कार करत जा, जे भेटतील त्यांना नमस्कार करत जा. दंडवत, त्याचं नावच दंडवत झालं नव्हतं. तसं सगळ्यांच्या ठिकाणी भगवत भाव पाहून किंवा भगवत तत्व पाहून तुम्ही त्याला नमस्कार करा. समत्व भाव, चोर असो की सदाचारी, ब्राह्मण असो की चांडाळ, सूर्य असो की स्फुल्लिंग, क्रूराधम असो किंवा शांतीब्रह्म, कोणी असो त्याला आपल्याला नमस्कार करता आला पाहिजे. आता इथे असं आहे का की प्रत्येकाला तुम्ही नमस्कार करून सुटा, सुहृद भाव पाहिजे, सुहृद भाव पाहिजे. आणि अगदी बोली भाषेत सांगायचं म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट आपल्याला सगळ्यांशी वागता आलं पाहिजे.
प्रत्येकाचा आदर ठेवता आला पाहिजे. तुम्ही नमस्कार नका करायला जा, पण आपण जे कमी लेखतो कुणाला तरी, जजमेंटल कॉमेंट्स पास करतो, यातनं तरी बाहेर आलं पाहिजे. जसं मी व्यक्ती आहे तसं तो पण एक व्यक्ती आहे, त्याला पण भावना आहेत, त्याला पण काही विचार आहेत, वेगळे आहेत, माझ्यापेक्षा वेगळे आहेत, असू दे. मला जे वाटतं ते त्याला नाही वाटत आहे, त्याला वाटतं ते मला पटत नाही आहे, पण तरीही एक आदरभावाने बघणं जे आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी परमेश्वर पहा, बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकाला नमस्कार करत सुटलं पाहिजे असंही नाही, पण विथ ड्यू रिस्पेक्ट सगळ्यांशी वागलं पाहिजे. यात त्यानुसार पांडुरंग शास्त्री आठवले फार चांगलं सांगितलं, सगळीकडे भगवंत पहा, बरोबर आहे. म्हणजे इथे जो आहे ना, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतील, शुनीचे व शोकाकेचे पंडिता समदर्शना, पण आपण ब्राह्मणाला गवत नाही ना देणार खायला, गवत गाईलाच दिलं पाहिजे ना. तसं पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी म्हटलं की सर्वत्र समभाव बघा, पण म्हणून काय आपण जोड्या डोक्यावर ठेवत नाही आणि टोपी पायात घालत नाही, जे ते जिथे तिथे आहे, पण तरीही समत्व भावाने, आदर भावाने, प्रेम भावाने आपल्याला सगळीकडे बघता येणं आणि त्या दृष्टीने वंदन करणं. वंदन म्हणजे प्रत्येक वेळेला नमस्कार करा असं, पण भाव तरी चांगला असला पाहिजे, हे त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे समत्व प्राप्त झाल्यावर उच्च नीचा भेदभाव मनात राहत नाही. त्यामुळे आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला नमस्कार करताना महात्म्यांना कमीपणा वाटत नाही, लाजही वाटत नाही. ते तुकारामांचंच आहे ना, एका लोटांमध्ये जाते. वारकरी संप्रदायात तर हे आहेच, म्हणजे भेटला की सगळ्यांना लहान मोठ्यांना बघता नमस्कार करणे. बालादपी सुभाषितम असं पण म्हटलं जातं. काय लहान मुलंसुद्धा आपल्याला खूप चांगलं शिकवून जातात, मग त्यांचा आपण आदर करायला पाहिजे का त्यांना गप्प बस, लहान आहेस तू, जास्त तुझं अक्कल पाजू नकोस, ते पटकन असं काहीतरी बोलून जातात की त्यांना पण आपल्याला काहीतरी शिकायला मिळू शकते. त्याच्यामुळे हा जो उच्च नीच भाव पूर्णपणे संपतो असं त्यांना म्हणायचं आहे. सांडावं वर्णामी माणूस वये सांडूनी जाणपण, अळुरेणुसही लोटांगण गाविता पूर्ण ब्रह्मप्राप्ती. काय त्यांना आश्वासन दिलंय बघा. सांडावं वर्णामी मानव म्हणजे समत्व आहे, स्वय सांडूनी जाणपण, मी ज्ञानी आहे, मला सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं कळतं, हा अहंकार टाकता आला पाहिजे. स्वय सांडूनी जाणपण, अळुरेणुसही लोटांगण, बारीक बारीक गोष्टींना सुद्धा लोटांगण घालता आलं पाहिजे, त्याला पूर्ण ब्रह्मप्राप्ती असं म्हटलंय. वंदन भक्तीने पराकुटीचा विनय आणि समत्व प्राप्त झालेल्या भक्ताने कसे आचरण ठेवा हे त्यांनी त्याचं पुढे सांगितलेलं आहे. हा विनय जो आहे ना, फार महत्त्वाचा. लीनता, नम्रता ही आली पाहिजे. वंदन करताना असं कुठेतरी लीनता पाहिजे, नम्र भाव पाहिजे. 16व्या अध्यायात जे हे दिलेत ना, दैवासुर संपद विभाग योगिकेतल्या 26 दैवी सद्गुण सांगितलेले आहेत. म्हणजे अभयांपासून सुरुवात केली आहे, शेवटी काय आलेलं आहे, नम्रता आलेली आहे शेवटी. म्हणजे सगळे गुण धारण केले आणि जर नम्रता नसेल की सगळं मातीमूळ आहे. आणि जोपर्यंत भक्त नम्र होत नाही तोपर्यंत तो भगवंताच्या चरणी आपलं लक्ष स्थिर करू शकत नाही. मी पण जोपर्यंत संपत नाही, मोठेपणाचं जे आहे, हा लज्जाभाव जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. आणि म्हणून नम्रता ही फार महत्त्वाची आहे, विनय हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आणि जसं मगाशी म्हटलं की प्रत्येकाच्या बाबतीत एक चांगला भाव असणं, प्रेम असणं, सुहृद भाव असणं. हे नाथांचीच गोष्ट आहे ना, की ते कावडीतून आणलेली गंगा गाढवाच्या मुखात घातली, तहानलेल्या गाढवाच्या मुखात. आणि नामदेवांची पण गोष्ट आहे ना, की पोळी घेऊन कुत्रा पाळाला तर कोरडी पोळी खाऊ नको, तुझं पोट दुखेल, तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागली. हा समभाव, हा समत्व. हे इतका पराकोटीचा विचार ते करतात आणि त्यातनंही अशा गोष्टी घडतात. म्हणजे हा जो आहे, हा वंदन करताना सुद्धा हा विचार तरी पुन्हा एकदा सांगितलेला, यावत सर्वेषु भूतेषु मद्भावो नोपजायते. सर्व भूतांच्या ठिकाणी माझा भाव पाहत नाही, तावत देवमुपासित वांग मनत कार्यवृत्तीभी. जोपर्यंत सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी माझेच स्वरूप होऊन राहिले आहे अशी भावना स्थिरत्वाने उत्पन्न झाली नाही तोपर्यंत वाणी, मन आणि शरीर यांच्या वृत्तींना स्वाधीन ठेवून
उपासना करावी. कुठपर्यंत उपासना करावी? जोपर्यंत सर्व चराचरामधलं भगवत तत्व उलगडत नाही तोपर्यंत वाणी, मन आणि शरीर यांच्या वृत्तींना स्वाधीन ठेवून उपासना करावी. म्हणजे या दोन्ही बाजूने बघितलं, उपासनेचा हेतू काय असावा? तर सर्व चराचरामध्ये भगवत तत्व बघता आलं पाहिजे, तेवढी कपॅसिटी मला प्राप्त झाली पाहिजे. आणि ते होत नाही तोपर्यंत वाणी, मन आणि शरीर यांच्या साहाय्याने हे स्वाधीन करून, स्वतःच्या अधीन करून उपासना करावी, साधना करावी. म्हणजे आपल्या देहासहित जो जो प्राणी आपल्या दृष्टीच्या टप्प्यात येईल त्यावर साहजिकचपणे भगवत स्वरूपाच्या भावनेचा निश्चितच ठसा उमटू शकेल. म्हणजे युक्तिप्रयुक्तीच्या ज्ञानापेक्षा सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवत भावना धरली तर परमेश्वराची प्राप्ती सुलभ आणि सुगम आहे. सर्वांच्या ठिकाणी भगवत तत्व पाहायचं म्हणजे आधी काय झालं पाहिजे हो? आधी काय करायला पाहिजे? मगाशी जे आपण बोललो होते स्वस्वरूपानुसंधान. स्वतःमधलं भगवत तत्व उलगडल्याशिवाय दुसऱ्यामध्ये भगवत तत्व समजत नाही. स्वस्वरूपानुसंधान. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. हे कळायला पाहिजे. म्हणजे मग सर्वांच्या ठिकाणी असलेलं भगवत तत्व हळूहळू उलगडत जाईल. जसं माझ्या भावभावनांना किंमत आहे तशी इतरांच्या भावभावनांना पण किंमत आहे. नाहीतर मग आपलं म्हणतो ना आपण की परदुःख शीतल, तसं असता कामा नये. ज्याला दुसऱ्याच्या दुःखाने डोळ्यामध्ये पाणी येतं त्याला मग ती सह अनुभूती होते ना. तसं ते आहे. म्हणून त्याने हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत साधना, उपासना आणि ध्येय हे पाहिजे. आपण करतो साधना, उपासना, जप, जाप्य, पुष्कळ काय काय करतो, पण आपल्या सगळ्याला लौकिक बऱ्याचशा मागण्या असतात काही वेळेला. तर इथे तिथे नाही थांबायचं, तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. माझे या प्राप्तीचे सुगम साधन उद्वा तुझं पुशिले जाणं, तुवा पुशिले जाणं तरी सर्व कृता भगवत भजन तदर्थ जाणं सांगितले. तू विचारलं सुद्धा व्हावं म्हणून तुला सांगितलं की सर्व भूतांच्या ठिकाणी भगवत भजन असणं हे साधन आहे. हाच ब्रह्मप्राप्तीचा खरा उपाय आहे. हीच माझ्या जीवाची खूण आहे. आणि सुगम प्राप्ती वाढून म्हणून मी उत्तम साधन तुला सांगितलेलं आहे की ज्याच्या योगाने बघा काय काय होतं, ज्ञान सुगम होतं. ही ज्ञानप्राप्तीच आहे ना. ज्ञान सुगम होतं, सुलभ होतं ज्ञान. ज्याच्या योगाने माझी भक्ती सुगम होते. भक्ती म्हणजे काय? भक्ती या शब्दाचा अर्थ काय? बरोबर काय भक्ती या शब्दाचा अर्थ? भक्ती या शब्दाचा अर्थ प्रेम. प्रेम, निस्वार्थ प्रेम. त्याच्यामुळे माझी भक्ती सुगम होते. परमेश्वराचं निष्काम प्रेम करतात, तो प्रेमाचा मुखेला आहे. त्याला दुसरं काहीच नको. त्याच्यात भक्ती सुगम होते, ज्ञान सुगम होतं. आणि हे जे उद्धवा याच्या योगानेच माझी प्राप्ती सुगम होते. ज्ञान सुगम झालं, भक्ती सुगम झाली की भगवंताची प्राप्ती ही सहज होते, सुगम होते, सुलभ होते. असं त्यांनी ते सांगितलेलं. असं तो निश्चित जाण. आणि सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी ब्रह्मभावनेची स्थिती ज्यांना निश्चयाने प्राप्त झाली त्यांची भजन वृत्ती उपरम पावते. हेच श्रीकृष्ण सांगतात. भजन वृत्ती म्हणजे काय? भजन या शब्दाचा एक अर्थ स्मरण असा आहे. भजन म्हणजे काय? असं सारखं गाणी म्हणा, टाळ वाजवा किंवा तुम्हाला वेळ, अरे मला जायला पाहिजे होतं मग भजनाला. स्मरण, स्मरण वृत्ती उपरम पावते. उपरम पावते म्हणजे शांत होते. कारण हे सगळं एकच होऊन जातं ना, एकच होऊन जातं सगळं हे, असं श्रीकृष्ण सांगतात. म्हणजे कोणताही बाह्योपचार धारण न करणारी, विनय देणारी. बाह्योपचार म्हणजे वंदन करायला काहीच लागत नाही. तुमचे 2 हात मस्तक आणि शुद्ध भाव, 2 हस्तक आणि 1 मस्तक. आणि भाव शुद्ध पाहिजे, भाव प्रेमळ पाहिजे. आणि विनय देणारी, ऋणानुबंध निर्मिणारी, परमेश्वराशी आणि सर्व चराचराशी ऋणानुबंध तयार होतात. सगळ्यांचं कनेक्ट देवाशी होतो ना, हे महत्त्वाचं. कुठली भक्ती असू दे, नवविधा भक्तीपाशी कनेक्ट देवाशी डायरेक्ट.
आणि मग देवाशी तुम्ही काही करा, देवामध्ये सर्व चराचर बघा किंवा चराचरामध्ये देव बघा, कनेक्ट त्या तत्वाशी. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. ऋणानुबंध निर्विणारी आणि ईशतत्वाचा साक्षात्कार घडवणारी वंदन भक्ती असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्येक साधकाने उपासकाने अवश्यमेव आचरावी, हाच त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्यातला आशय आहे. थांबूया आपण. धन्यवाद.